माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद पूर्वार्ध भाग 45 कर्तव्य भावना. श्री शुकदेवांनी पुढे काय कथा सांगितली. शौनकाने विचारले. सुत म्हणाले, शौनका, श्रीकृष्णाचे जन्मरहस्य नंदाला कळले. त्याला आश्चर्य वाटले. कंसवध झाल्यानंतर गोपांचा तो वज्रभूमीत गेला. आता गोकुळात ते गोप राहू लागले. शुकदेवांनी परीक्षिताला हे सांगितले व ते मथुरेतील पुढील घटना सांगू लागले. शुकदेव म्हणाले, राजा, देवकी, वसुदेव त्यांच्या मनात एवढा वात्सल्यभाव उफाळून आला की त्यांना काही बोलवेना. श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, आई बाबा, मला तुम्ही जन्म दिलात, पण त्यासाठी केवढे दुःख भोगलेत. कारावास, मुलांचा मृत्यू, आई कसे सहन केले तेवढे. बाबा, माझ्या जन्मानंतर कंसाच्या भीतीने मला दूर ठेवावे लागले, पण त्यामुळे लहानपणी मला तुमचे प्रेम मिळाले नाही व मी याआधीच तुमची सुटका करायला हवी होती, पण परत स्वाधीन असल्यामुळे काही करू शकलो नाही. नंदबाबा, यशोदा यांनी माझे अतिशय लाड केले हो. मी त्यांनाही पुष्कळ त्रास दिला. माझ्यामुळे गोकुळात कितीतरी संकट आले. माझ्यासाठी त्या व्रजवासी जनांचे हृदय चिळचिळ तुटत असते. बाबा, त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आपल्यावरही आहेत. आता कंसाचे भय नाही. आता तुम्ही निश्चिंत राहा. कृष्णाने सांत्वन केले. परीक्षिता, त्या मुलाने आपल्या खऱ्या मातेचे पित्याचे सांत्वन केले. नंददी गोपजनांच्या आठवणी काढल्या. सर्व काही घटना आईबाबांना यथाक्रम सांगितल्या. उग्रसेनाला मथुरेच्या राजावर बसवून त्यानंतर कृष्णाने कंसभयाने परगंध झालेल्या यदू, ऋष्णी, गंधक, मधु, दाशर, कुकुर या वंशाच्या असंख्य लोकांना शोधून शोधून बोलावून आणले. त्यांना आपापल्या घरी निर्भयपणे राहण्यास सांगितले. मथुरा मंडळात न्यायाचे राज्य स्थापित झाले. वसुदेवाने श्रीकृष्ण, बलराम यांचे उपनयन केले. पुढे त्यांना शास्त्रानुसार विद्याभ्यासासाठी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात पाठवले. त्यांनी अत्यंत थोड्या वेळात वेद, वेदांत, इतर दर्शने, विद्या, कला, स्मृती, नीती ही सर्व आत्मसात केली. त्यांनी भूलोकी विद्याभ्यासही करण्याची लीला करून दाखवली. विद्या पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनी ऋषींच्या पुत्र कृष्णाने यमलोकातून परत आणून दिला. नंतर दोघे जेव्हा मथुरेत परत आले तेव्हा मथुरावासी लोकांना फार आनंद झाला. परीक्षिता, त्यानंतर त्याने आपला भक्त मित्र व मंत्री उद्धव याला म्हटले, उद्धवा, तू गोकुळात जा. तेथे माझे नंदबाबा, यशोदा माता आहेत, त्यांना भेट. माझे कुशल त्यांना सांग. गोपी माझ्या विरहाने दुःखी झालेले असतील, तू त्यांचे सांत्वन कर. मी इकडे येताना परत येईल म्हणून सांगितले होते. त्या माझ्या वचनावर विसंबून वाट बघत असतील. त्यांचे सर्वस्वच मी आहे. त्यांचे मन निरंतर माझ्या ठाई असते. त्यांनी माझ्यासाठी सारे बंध सोडले. जे माझे असे भक्त असतात त्यांची चिंता मी करतो. त्या माझी क्षणाक्षणाला वाट पाहत असतील. त्या मला अतिशय प्रिय. उद्धवा, त्यांचे तू योग्य सांत्वन कर. मी देहाने येथे आलो तरी आत्मरूपाने सर्वत्रच आहे हे त्यांना सांग. तू ज्ञानी आहेस. त्या गोपींना माझा प्रेमाचा संदेश सांग. त्यांची भक्ती लौकिकाच्या पलीकडची आहे. त्यांची प्रीती आत्मस्वरूपी आहे. त्यांची भावना दिव्य. उद्धवा, तूही त्यांच्या दर्शनाने काहीतरी जास्त भक्तितत्व समजून घेशील. त्यांची सर्व वृत्ती कशी कृष्णमय झाली आहे हे तू पहा. मला वाटते या कार्यासाठी तूच अधिकारी आहेस. मला भक्ताशिवाय दुसरे चिंतन नाही. तुम्ही माझे ध्यान करता, मी तुमचे ध्यान करतो. उद्धवाने गोकुळांच्या दिशेने प्रयाग केले. तो जेव्हा गोकुळात पोहोचला तेव्हा साऱ्या गोकुळात लोक शांततेने व्यवहार करताना दिसले. गोपी कृष्णाची गाणीच गात होत्या. आपापली कामे करताना प्रत्येकजण कृष्णा कृष्णा, वासुदेवा, नंदलाला, गोविंदा अशा नावाने कृष्णाला तो जणू जवळच आहे अशा भावाने हाक मारित होत्या. त्यांना कृष्णाचेच ध्यान लागलेले होते. नंदाने उद्धवाचे फार प्रेमाने स्वागत केले. त्यांच्या अनुचराचे असलेले स्वागत केले. कृष्णाची सर्व प्रकारची चौकशी करीत तो म्हणाला, उद्धवा, आलास, किती बरं वाटतं म्हणून सांगू. कृष्णाचा सहवास तुला आहे. आता आम्हाला नाही हो म्हणत. वसुदेवाचे बरे आहे ना आता. किती छळ सोसला त्याने. कृष्णाच्या फार आठवणी येतात रे. ही तर कितीदा नुसती बसून राहते. कुठेतरी दृष्टी लावून आमचं मन मथुरेत कृष्णाला भेटून येतं. देव येथेच राहतो. ती मध्येच कृष्णाला हाक मारते. म्हणते, अरे कृष्णा, अरे रामा, चल उठा, उशीर झाला. काहींना सोडून न्या. सवंगडी आले पहा, उठा. त्या हाका मारतात पहा. मला कधी कधी वाटते कृष्णा येईन म्हटला म्हणालाय. आता याच मार्गाने येत असेल. उद्धवा,
त्याच्या सगळ्या वस्तू, कपडे, खेळ पाहिले की वाटते पुन्हा लहान होऊन खेळायला आला तर. म्हणून घरात आल्यावर लगेच वस्तू दिसतील अशा ठिकाणी ठेवतो. ती उखळी बघ. अर्जुन वृक्षातून गंधर्वाला सोडवले त्याने, पण या विराच्या खंदकातून आम्हाला केव्हा सोडशील? त्याने किती संकटातून सोडवले आम्हाला. काय रे, पण त्याचा निरोप काय? इकडे एकदा तरी येणार आहे ना? ही नदी, गोवर्धन, हे वृंदावन सर्व त्याच्या चरणाच्या खुणाने अंकित झालेले आहे. काही काळाने त्या खुणा बुजतील. त्याआधी तो आम्हाला भेटेल का? बोलता बोलता नंदाचा गळा दाटून आला. तो गप्पच बसला. यशोदा ऐकत होती. ती सुंदन सुंदन रडत होती. त्यांची ही स्थिती पाहून उद्धवाला आनंदाचे डोळे भरले होते. तो म्हणाला, नंदबाबा, यशोदामाई, तुमच्या जीवनाचं कृष्णमाई धन्य आहात तुम्ही. माझी सुद्धा तुमच्यासारखी स्थिती होते. त्याचे प्रेम ज्याला मिळते तो वेडाच होतो. त्यासाठी होईना. मग अशा वेळी मी माझ्या मनाला समजावतो की अरे बाब म्हणा, तू कृष्णच आहेस. तू कृष्ण हाच परमात्मा, सर्वव्यापी. तो दूर गेलेला नाही. ही कृष्णाची लीलाभूमी पाहिली. त्याच्यासाठी ज्यांचे कडी खांदे घडले त्याचे मला दर्शन घडले. नंदबाबा, तो इकडे लवकरच येणार आहे. तुम्ही दुःख करू नका. खरे म्हणजे त्याच्या दृष्टीने कोणी लहान मोठा, उत्तम मध्यम, आपला परका, माता पिता पुत्रादी नाती यांचे भेद, प्रिय अप्रिय, शत्रू मित्र हे नाहीतच. पण साधू रक्षण, दुष्ट दंडन यासाठी तो अवतार घेतो. तो तुमचाच केवळ पुत्र आहे असे नाही, तो सर्वांचाच आहे. एवढेच काय, ह्या जगात सुद्धा परमेश्वर श्रीकृष्णाशिवाय दुसरे काही अस्तित्वातच नाही. सांगता सांगता उद्धवाचे ध्यानच लागले. क्षणभराने तो भानावर आला. गोष्टी संपत नव्हत्या. थोडा वेळ तरी निद्रा घ्यावी म्हणून नंद उद्धव शय्येवर पडले, तरी मधून मधून बोलतच होते. रात्र आली गेली. गोपीने सकाळी पाहिले, नंदाच्या घरासमोर एक सुवर्ण जडीत रथ उभा आहे. घोडे दूर बांधून ठेवले. त्यांना क्रूराचा रथ आठवला. आता आणखी कोण आलाय मथुरीहून? एकदा क्रूर आला, तो आपल्या प्राणप्रियेला घेऊन गेला. आता तोच पुन्हा आलाय की काय? पण आता काय प्रयोजन? कंसाचे श्राद्ध आले की काय? आम्हाला मुद्दाम न्यायला आला की असे रो. पण पाहूया तर खरे, कृष्ण नसेल ना गुपचूप तळतरी आलेला? असे त्याच्या पक्षात बोलणे चालले होते. तोच उद्धव स्थान अनेक आठवून आला. तो त्यांना म्हणाला, तो दिसायला कृष्णासारखाच होता. त्याचा वेशही कृष्णासारखा होता. गोपी संभ्रमात पडल्या. या उत्कंठेने भराभर त्यांच्याभोवती जमल्या. त्यांना जेव्हा ह्या कृष्णदूत उद्धव आहे असे त्याच्या तोंडून समजले, तेव्हा त्यांनी उद्धवाचा अत्यंत प्रेमाने सत्कार केला. एखादा त्याला म्हणू लागले, अरे उद्धवा, कृष्णाने नंद यशोदेचे कुशल विचारण्यासाठीच तुला इकडे पाठवले ना? आम्ही काही कोणी नव्हेत का त्याच्या? आमच्यासाठी एका शब्दाचा तरी निरोप आहे का रे? पण तसा तो नसेलच. परक्या माणसाची जडलेला स्नेह ते प्रेम दुःखच देणारे असते. त्याच्यात आमच्याशी काय काम? स्वार्थ संपला की मागे कोणी पाहत नाही. भ्रमर फुलाला सोडतात, पुरुष स्त्रियांना सोडतात. निर्धन पुरुषाला, दुबळ्या राजाला स्त्रिया प्रजाही सोडतात. शिक्षण संपले की गुरुला कोण विचारतो? यज्ञाची दक्षिणा मिळाली की पृथ्वीत चालले. वृक्षावरचे फळे संपली, पक्षी उडाले. अरण्यात उन्हाळा पेटला की पशु पक्षी तेथे काय करणार? जेवल्यावर पाहुणे सुद्धा गृहस्थांचे घर सोडतात. कृष्ण आम्हाला विसरला यात काही नवल नाही. तेवढ्यात एक भ्रमर एका गोपीजवळ गुंजन करीत फिरू लागला. त्यालाच ती कृष्णाला संकेत करून दूषणे देऊ लागली. अरे मधुलोलोप भ्रमरा, कोठे कोठे माझ्या पाया पडू नको. तुझ्या तोंडला कृष्णाच्या वनमालेतील फुलांचे पराक्रम लागलेले आहेत. पण ती वनमाला आता मथुरेतल्या स्त्रियांच्या वट्टी झाली ना. अरे तू काळा, तुझा स्वामी पण काळा. तुझे वर्तन त्याच्यासारखे चंचल. त्याची तरफगारी तू रे काय करणार? आमच्याजवळ तो काय आम्हा नवा आहे? अरे त्याला आम्ही पुरता ओळखून आहोत. त्याने सर्वांना वेळ लावले आहे. आम्ही त्याच्यासाठी जुरून मेलो तरी त्याला कुठे परवा. भक्तांसाठी तो लक्ष्मीलाही सोडून जातो. पण आमची काय कथा? असे आपले दुःख तो गोपी भ्रमराच्या निमित्ताने बोलून दाखवू लागले. उद्धवा त्यांची तन्मयता पाहून थक्क झाला. या परमपदाला पोहोचलेल्या नित्यलीन गोपी कृष्णापासून या दूर झाल्या असे कोण म्हणेल? यांचे मी ज्ञानदृष्टीने काय सांत्वन करणार? सगळे वेद, सगळी उपनिषदे, सगळी दर्शने, सगळे योग, याग, त्याग, सगळे उपदेश या भक्ती रूपिणी गोपींकडून कुरवंडी करून टाकावेत. माझेच डोळे उघडले त्या कृष्णाने, उद्धव म्हणून म्हणू लागला. तरी त्याने कृष्णाचा लवकरच त्यांना भेटण्याचा संदेश सांगितला. गोपींनी तर उद्धवाजवळ कृष्णाच्या इतक्या गोष्टी सांगितल्या की तोही भावनावेश बुडवून गेला. दिव्य प्रीतीच्या परमपावन प्रवाहात उद्धवच्याही मन कृष्णमय झाले. तो कृष्णाचे गुणगान करू लागला. गोपींच्या दिव्य प्रेमाचे गीत म्हणू लागला. या वृंदावनातल्या एखाद्या वृक्षाचे मी एक पर्ण होईल, एखादी वेल मी होईल, पालापाचळ मी होईल. म्हणजे या गोपीच्या कृष्णाच्या चरणाने माझे जीवन
कृतार्थ होईल तो म्हणू लागला. नंद उद्धव नंदाकडे आला. तो लवकर परत जाण्यासाठी, पण महिन्यामागून महिने गेले तरी त्या पवित्र व्रजभूमीतून त्याला परत निघवेना. पण जेव्हा तो खरोखरीच नंद यशोदा वृद्ध माता गोपांना नमस्कार करून निघाला, तेव्हा त्याच्या रथाजवळ गोपी जमल्या. यमुना नदी त्याच्या डोळ्यात आसरी झाली होती. गोपही रडत होते. कृष्णासारखाच दिसणारा उद्धव आज परत चालला होता. कृष्णासाठी कितीतरी शिदोऱ्या रथात ठेवल्या होत्या. प्रेमाने त्यांना गाठी मारल्या होत्या. उद्धवा, आमची एवढीच इच्छा आहे की आमच्या मनाची प्रत्येक वृत्ती, प्रत्येक उर्मी, प्रत्येक संकल्प कृष्णचरणी व्हायला जावा. त्यासाठीच कारणी लागावा. मोक्ष आम्हाला नको, कोठेही जन्म येवो, आमची कृष्णावरील भक्ती उत्तरोत्तर वाढत जावो. गोपी म्हणाल्या. अश्रुपूर्ण नयनांनी त्यांचा निरोप घेऊन उद्धव मथुरेस गेला. कृष्ण त्याची वाटच पाहत होता. त्याने उद्धवाला लिंगन दिले. उद्धवाचे मुख अतिशय प्रफुल्लित झालेले होते. आलाच भेटून माझ्या बाबांना. माता यशोदा कशी आहे? गोपींचे त्यांचे सांत्वन केलेस? काय काय म्हणत होते रे सगळेजण? कृष्णाने प्रश्नांची मालिकाच लावली. त्याची उत्सुकता पाहून उद्धव अधिकच आनंदित झाला. सर्वांना दिलेल्या भेटी कृष्ण, बलराम, उग्रसेन, वसुदेव यांना आधी देऊन मग कृष्णाजवळ गोपींच्या, गोपांच्या, गोकुळातल्या सर्व लोकांच्या गोष्टी बोलण्यात ती रात्र त्याने घालवली. शेवटी तो म्हणाला, कृष्णा, धन्य त्या गोपी, मला तुझ्या चरणाची अशी भक्ती कधी लावेल रे? कृष्ण त्याला म्हणाला, उद्धवा, माझे तू मोठे काम केलेस. माझा श्रेष्ठ भक्त म्हणून तू जग तुझा सन्मान करील. तुला नित्य अभेद शक्ती प्राप्त होईल. परीक्षिता, कृष्णाने कंसाच्या कुब्जा दासीचा देह निर्दोष सुंदर केला होता. तिने दिलेले उठणे स्वीकारले होते. कृष्णाने आपल्या घरी यावे, आपली मनोकामना पूर्ण करावी असे त्यावेळी तिने विनवले होते. तसेच अक्रूरने कृष्णाला आपल्या घरी राहायला बोलावले होते. पण त्यावेळी कृष्णाने आधी कर्तव्य पार पाडून मग त्याच्याकडे जायचे असे ठरवले होते. तेव्हा कृष्णाने आता जायचे ठरवले. प्रथम तो कुब्जेच्या घरी राहायला गेला. तिचे अत्यंत प्रेमाने त्याचे स्वागत केले. तिच्या मनात कृष्ण संघाची इच्छा होती. परमेश्वर प्राप्ती झाल्यावर क्षुद्र भोग मागणारे भक्ते अनेक असतात, पण परमेश्वर प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो. तो सर्वांची सम असतो. तिची इच्छाही कृष्णाने पूर्ण केली. अक्रूराच्या घरी कृष्ण गेला. अक्रूराने त्याचे आदराने स्वागत केले. भावनेने भरून जाऊन त्याने कृष्णाच्या गुणांचे, अवतार कार्याचे वर्णन केले. कृष्णादी साधनाने त्याची सेवा केली. कृष्णाने अक्रूराला म्हटले, काका, तुम्ही वृद्ध, वंदनीय, ज्ञानी, आम्हाला गुरुस्थानी आहात. तुमचा उपदेश हेतू कुळाला हितकारक असतो. तुम्ही माझी स्तुती करून मला लाजविता. तुमच्यासारखे संत देवापेक्षा श्रेष्ठ. देवांना स्वार्थ असतो, संतांना तो नसतो. देवांची सेवा उपासना करावी, तेव्हाच ते प्रसन्न होतात. संतांचे दर्शने पुण्यकारक असते. काका, तुम्ही आमच्या मित्रांचे हितकर्ते आहात. माझे एक काम कराल का? हस्तिनापुरात कुंतीचे माद्रीचे पुत्र पांडव आहेत. धृतराष्ट्राच्या आश्रयाने ते राहत आहे. पंडू निधन पावला. पांडवांना धृतराष्ट्राने पुत्राप्रमाणेच प्रेमाने वागवले, पण तो अंध आहे. त्याने त्याचे मनोबलही कमी केले आहे. त्याचा पुत्र दुर्योधन दुष्ट आहे. तुम्ही हस्तिनापुरी जाऊन पांडवांचे कुशल वृत्त काढून आणाल तर बरे होईल. त्याप्रमाणे मग मी पांडवांच्या हितासाठी उपाय करीन. अक्रूराने ती कामगिरी अंगावर घेतली. तो हस्तिनापुराला गेला. कुंती, विदुर यांनी त्याला तेथे कौरवांचे स्वभाव, शकुनीचा प्रभाव, धृतराष्ट्राची अग्निकथा, पांडवांचे दुर्दैव, मानखंडना, त्यांच्यावरील संकटे, दुर्योधनाची कपट, कारस्थाने यांची पूर्ण माहिती दिली. अक्रूर धृतराष्ट्राला भेटला. त्याने त्याला पांडवाशी समानतेने वागण्याचा उपदेश केला. पण धृतराष्ट्राच्या पुत्रमोहाने मूढ झालेल्या मनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. आपले मन ममत्वाने गोंधळून गेले. आपल्याला हितोपदेश कसा रुचणार अशी वेतास त्याने बोलून दाखवली. अक्रूर यथावकाशात मथुरेस परतला. कृष्ण, बलराम यांना सर्व वृत्त त्याने सांगितले. कुंती तुझी वाट पाहत आहे. तूच त्यांना विपत्तीतून सोडवशील अशी तिला आशा. अक्रूराने वसुदेवाची भगिनी, कृष्णाची आत्या, पंडूची पत्नी कुंती हिची विनंती कृष्णाच्या कानावर घातली. योग्य वेळ येताच पाहू, कृष्णाने उत्तर दिले. परीक्षिता, भावना, कर्तव्य यांचा हा संघर्ष गोप, गोपी, वसुदेव, देवकी, कृष्ण, बलराम, नंद, यशोदा, उद्धव, अक्रूर यांनी या प्रसंगातून अनुभविला. शुकदेव कथेचा शेवट करीत म्हणाले, आता पुढे जरासंघाची कालयवनाची गोष्ट सांगतो. नैमिषारण्यात हरिकथेचे अमृत स्रोते आपल्या कर्णात साठवून ठेवित होते. या ठिकाणी दशमस्कंद पूर्वार्ध
समाप्त झाला. उद्यापासून आपण दशमस्कंद उत्तरार्ध काल यवनाचा नाश प्रकरण 46 बघूया. हरये नमा, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.